पाटलाला म्हणून मला धमकी द्यायला सुरुवात जेवढा दिसते ना तेवढा साधा वळा नाही लागला. चेष्टा मस्करी असतात. यांचं साप्ताहिक स्नेही दिन असते ज्या हेच ते दीप म्हणजे आता प्रज्वलित करायचं. माझं बंद होतच नाही ते. फोटो घ्यायचं तिकडे जरा आता वाले केल्यानंतर चला जरा ही कुत्र आमचं ना त्यावेळी माझ्या भूका लागते त्यामुळे ते माझ्यावरती नाराज आहे. हो रे ते हे शिकवलं तुझ्या मम्मीने तुला शिकवलं तुझ्या बरं काय तर कॉन्ट्रॅक्च्युअल बोल माझ्याबद्दल. मोठा ओव्हर बन दिवसभरात चहा ऐकून आता संध्याकाळ आम्हाला इथं स्टार टी मध्ये येऊन चहा ऐकायला लागले मला. हे आहे त्या दुकानाचे मालक आणि हो कामगार त्यामुळे एक कप धुवायला बाय पण आणल्या. कॉमेडी किंग जातचे तालुका ऑलगुड 2000 फॉलोअर्स कम्प्लीट झालेत. आता चहाची किटली घेतलोय आणि आता जायचं चहा ऐकायला. मम्मी तर आमची नाश्ता करत असल्या दीदीसोबत. ओके येतो पटेल पाटलाला म्हणून मला धमकी द्यायला भावंडो तो सुरुवात जेवढा दिसते ना तेवढा साधा वळा नाही लागला. धमकी द्यायला मला हा मी घेऊन इथं माप काढते म्हणायची. खास मित्र दिगंबर. हा खरंच काय चेष्टा मस्करी असतात. हा हा भाऊ मी आता आले शिवकृपामध्ये आणि इकडं आज सोमवार आहे त्यामुळं आज काय असतं मॅडम. हां यांचं साप्ताहिक स्नेही दिन असते ज्यामध्ये ह्यांनी त्यांच्या कस्टमर्सला बोलवतात आणि त्यांच्याकडनं दीप प्रज्वलित करून घेतात. हेच ते दीप म्हणजे आता प्रज्वलित करायचं. मोगली साहेबांना आता मला एक चांगली ही ॲडवाईस सांगितली बाबा जर काय तर नवीन बनवायचं ब्लॉग सारखं तुझं सेम पडत असतं काय तर वेगळं करायचं. आणि इकडं आमचे जिओ साहेब पण आले तर मुंबई शाखाचं आजच्या या साप्ताहिक स्नेह दिनानिमित्त उपस्थित सर्व सभासद मान्यवर ठेवीदार इथे जिंदगी यांचं मी शिव भावना आता सरांचं जे काही हे होतं ते बदलले आणि आता दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू झाले. दीप प्रज्वलित करावा. संतोष सर हां माझं चालूच आहे. माझं बंद होतच नाही ते. त्यांनी फोटो घ्यालेत आणि हे तर दीपप्रज्वलन चालू आहे. फोटो घ्यायचं तिकडे जरा असं बाजून केलं असतं तर बरं झालं असतं. आता मोगली मालक करलेत. मोगली मालक काय फील काय वाले केल्यानंतर साप्ताहिक स्नेह दिन आज साजरा करण्यात आला. त्याचं दीपप्रज्वलन माझ्या हस्ते झालं हे मी थोडं भाग्य समजतो. आम्ही यायचो पण हां चालेल सर. ओके सगळ्यांना आता चहा दिवस चहा घ्या जरा चहा घ्या. चहाला चालू बरोबर. हां घ्या होत नाही सर हे जरा चहा काय खरं नाही. चहा खरं नाही का मी खरं नाही रील्स चहा आहे. खरं सांगायला मी थोडंसं नर्वस झालोय. हे रे चला येस सर दिगंबर हां भावना आता कॅलेंडर वाटणार आहे सर. दुगाडे साहेब पठाण साहेब या आज फोटो काढतो. असं इकडं होते ना कसं कॅलेंडर छोटं केलं बरं केलं. म्हणून खरं सांगायला ना मला आता काही सुचत नव्हतं बोलायचं काय तिथं. आणि पूर्ण ब्लँक झालं मी ज्यावेळी पण बोलायला गेलो होतो कारण सगळी मोठी व्यक्ती आहेत माझ्यापेक्षा वयानं आणि त्यांच्यासमोर असं एक लहान मुलासारखं वागण्यासारखं व्हायला होतं मला. तर थोडंच तसं झालं माझं आज. हो ना डंपराचा खेळ व्हायला तुम्हाला हे फाडून खाते होय ही कुत्रं आमचं. हां भावानो विषय असं झालंय की एक कुत्रा आहे तिकडच्या बाजूला गल्लीत. ते ज्यावेळी पण मी त्यातनं यायचं जायचं करतोय ना त्यावेळी माझ्या भूका लागते आणि खास करून ती टाग्यासोबत खूप वेळा भांडणं केले त्यानं. त्यामुळे मला असं वाटलं ते टाग्यासोबत मी कायम फिरत असतो ना माझा टाग्या कुत्र माझा आहे ना ते त्यामुळे ते माझ्यावरती नाराज आहे किंवा माझ्यावरती भुकते त्यामुळंच. आणि मम्मी काय म्हणाले माझी की टाग्याला घेऊन जा तो त्याला फाडून खाते. ह्यो हरामखोर काहीतरी मम्मी हा ह्यो बाई सुंदडा येऊन उवळ तिथं बघ बसून आळस देत बसलाय तिथं. हा काय याला कळते तरी काय काळा वाडा येऊ
तो दोस्त मला भुकाला आलाय चावायला चल म्हणून त्याला घेऊन जा. मी काय म्हणाले जाऊन त्याला एक बिस्किट चालतो 5 नको रुपये. नको बिस्किट त्याला नको, ह्याला चारता गेला आमच्या त्याला नको. त्याला काय करू काठी घेऊन जाऊ त्याला काठी घेऊन जा, नाही तर एक दगड घाल की त्याला जाऊ दे. हो ना आमचा टाक्या त्याला बघा यो झोपलाय बघा, तो गहू वाज घातलाय तिथं झोपलाय. कुत्रा या बे माणसा हे टाक्या घो आहे रे ते कुत्रा आमचं साल्या कळत नाही तुला तिथं हा घावावरती झोपलाय हो. तेच की बाजूला जाऊन त्याच्यावर डोकं ठेवलंय आरामशीर. अर्धा अंग ह्याचं घावावरती होतो ग बाय. तेच मला माहित आहे, कळालं की. हे कळत नाही का तुला हा हे शिकवलं का तुझ्या मम्मीने तुला हे शिकवलं तुझ्या पोराला नाही बाबा, मी काय असं शिकवलं नाही. तुझ पोर नाला का निवड काय कुठं फिरायला तस काय कुठं फिरलंस लगा पप्पा कुठे आहे तुझा पप्पा गेलं बाहेर का रे भावनो हे आहे माझा मित्र रोहित बोबडे बोल 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 काय तर कॉन्ट्रोवर्शियल बोल माझ्याबद्दल तेवढं जरा व्हायरल व्हायचं मला पण काय व्हायरल हो भावा काय विषय नाही त्यात हा हा हो हो व्हायरल हो मोठा हो रजिस्टर बन गिरा का तू फोन आले भावनं तर तिकडे जायचंय तुला काय अजून एक पहिला अजून अजून तुझ्या हातचा चहा म्हणजे एवढा मोठा स्वाद आहे या चहामध्ये काय म्हणजे दिवसभर आता चहा ऐकून आता संध्याकाळ टायमाला इथं स्टार टी मध्ये येऊन चहा ऐकायला लागले मला कारण माझ्या भाऊ इथे कामाला लागले आता त्यामुळं मला पण इथे कामालाच असेल कामगार असेल आणि हे आहे त्या दुकानाचे मालक आणि हो कामगार मालक नमस्कार हा ते चालते राव आमचं ब्लॉग मध्ये बनायचं असतं ते आणि भावांनो आता इथं पण मी येणार रोज सकाळच्या टायमेला अगर कोणाला भेटायला असेल ना तर घेऊन भेटू शकता तुम्हाला कसं वाटलं चहा हां ओके भावांनो मी पण आता ट्राय करणार चहा कसा लागतो बघूया मस्त एकदम भावना तिथं आता आपलं काय ते चहा विकलं थोडंफार मी आणि दादा तर आमचं काम करायला तिथं तेवढं इथं आता पिठाचे दळणे झाले तर ते आपलं पीठ डाळा ठेवलं ते आता घेऊन जाणार आहे काय बाबा रो कसं वाटायलंय पोराला कामाला लावून भाऊ ना आता घेऊन चाललोय आम्ही आणि असं बसलोय मी आणि एवढं जरासं असं गरम आहे ना हे थंडीच्या ह्याच्यामध्ये असं धरून बसा असं वाटायला मला तर एकदम असं वाटायलंय बरं वाटायलंय हा पुन्हा एकदा आलो इथं दुकानात कारण हे एकट्याचं काम नाही बाबा हे सगळे कस्टमर हँडल करणं ते दादा सुद्धा चहा करायला आहे आणि कस्टमर हे धावला संपायचं नाव वगैरे नाव आहे भावांनो आता कपत धुवायला लागते तर त्यामुळे एक कपत धुवायला बाई पण आणल्या आणि आपल्या ही दुकानावरती कोण कोण आलं बघायचं कॉमेडी किंग जगचे टिलू भाई आमचे आणि सुधीर आणि तिथं आमचं तालुका जात विसरतो पूर्ण हा आणि ही इथली कपत होणारी आहे ऑल गुड मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू ऑल अँड मला स्वतःला पण कारण माझे 2000 फॉलोअर्स कम्प्लीट झालेत भाई हा बसले बाबा चला चला नो भेटूया